आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय अविनाशी परमात्मा गीता बोलणाऱ्याहून अन्य आहे. प्रमाण अविनाशी परमात्मा तर गीता ज्ञानदाता म्हणजे आपल्यानुसार श्रीकृष्णाजी उर्फ श्री विष्णूजीहून वेगळा आहे, जो सर्व प्राण्यांचा उत्पत्तीकर्ता आहे, म्हणजे ज्याच्याद्वारे हे जग व्याप्त आहे, सर्वांचे पालन पोषण करणारा आहे. गीता ज्ञानदात्याने अर्जुनाला त्याच्या शरणात जाण्यास सांगितले आहे. म्हटले आहे की अर्जुन, तुला जर जन्ममृत्यू तसेच म्हातारपणापासून म्हणजे वृद्धावस्थापासून पूर्ण रूपाने सुटका हवी असेल, शाश्वत स्थान म्हणजे अमरलोक अर्थात सतलोक प्राप्त करू इच्छित असशील व परम शांती हवी असेल, तर माझ्याहून निराळ्या त्या परमेश्वरास म्हणजे परमअक्षर ब्रह्मास शरण जा. प्रमाणासाठी सादर आहे गीता अध्याय 2 श्लोक 17, गीता अध्याय 15 श्लोक 17, गीता अध्याय 18 श्लोक 46, 61 व 62. गीता अध्याय 2 श्लोक 17 मध्ये गीता ज्ञानदात्याने आपल्याहून निराळ्या अविनाशी परमेश्वराविषयी म्हटले आहे की नाशरहित म्हणजे अविनाशी तर त्याला जाण ज्याने हे सर्व जग व्यापलेले आहे. या अविनाशीचा नाश करण्यास म्हणजे त्याला मारण्यास कोणीही समर्थ नाही. गीता अध्याय 2 श्लोक 17ची छायाप्रत याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता. हेच प्रमाण गीता अध्याय 18 श्लोक 46 मध्ये देखील आहे. यामध्ये देखील गीता ज्ञानदात्याने आपल्याहून अन्य परमेश्वराविषयी सांगितले आहे की ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे व ज्याने हे समस्त जग व्यापलेले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांद्वारे पूजा करून मनुष्य परमसिद्धीस प्राप्त होतो. येथे देखील गीता बोलणाऱ्याने आपल्याहून अन्य परमेश्वराविषयी म्हटले आहे. गीता अध्याय 18 श्लोक 46ची छायाप्रत याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता. हाच पुरावा गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये आहे की अविनाशी व सर्वांचे पालन पोषण करणारा तो पुरुषोत्तम परमात्मा तर गीतेचे ज्ञान देणाऱ्यापेक्षा वेगळाच सांगितला आहे. गीता अध्याय 15 श्लोक 17ची छायाप्रत याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता. गीता अध्याय 18 श्लोक 61 मध्ये देखील गीता ज्ञानदात्याने स्वतःहून अन्य परमेश्वराविषयी सांगितले आहे की हे अर्जुन, शरीररूपी यंत्रामध्ये विराजमान असलेला सर्व प्राण्यांना अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने म्हणजे शक्तीने त्यांच्या कर्मांनुसार भ्रमण करवत सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित आहे. यामध्ये गीतेचे ज्ञान देणाऱ्याने स्वतः व्यतिरिक्त अंतर्यामी परमेश्वर यांचे ज्ञान करून दिले आहे. गीता अध्याय 18 श्लोक 61ची छायाप्रत याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता. आता सादर आहे पुरावा, ज्यामध्ये गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 18च्या श्लोक 62 मध्ये देखील स्वतःहून अन्य परमेश्वर यांच्या शरणामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. म्हटले आहे की हे भारत, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वर यांच्या शरणात जा, ज्यांच्याबद्दल वर सांगितले आहे. त्या परमेश्वर यांच्या कृपेनेच तू परम शांती आणि शाश्वत परमधामास म्हणजे अमरलोकास किंवा सतलोकास प्राप्त होशील. ते परमेश्वर कोण आहेत? त्यांच्याविषयी गीता ज्ञान बोलणाऱ्याने गीता अध्याय 8 श्लोक 3 मध्ये दाखवले आहे की ते परमअक्षर ब्रह्म आहेत. गीता अध्याय 18 श्लोक 62ची छायाप्रत याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता.